असता तर परफेक्ट झालं असतं ना. त्याला बॅटिंग भेटली असेल, पहिली बॉलिंग दिली असती. आता लुजर टीम मध्ये बॅट घेऊ शकतो, नाही घेऊ नाही शकत. आयकॉन पहा लगेच निर्णय घ्यायचा आहे. आपण खेळ थांबवू नका एवढी विनंती करतोय तुम्हाला. माहुलगाव संघ आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी उतरलेला आहे. एक आयकॉन खेळाडू अजूनही पोहोचल्या नाहीये. त्यांचा एक आयकॉन खेळाडू मैदानामध्ये आहे. त्यामुळे सूचना आहे पहा तुम्हाला. सध्या जो आयकॉन खेळाडू आहे ना, त्याला एकतर गोलंदाजी अथवा फलंदाजीच करू शकतो. जुना चेंडू आहे पहा. हेच फक्त ओपनिंगला उतरू शकत नाही, गोलंदाजी करू शकतोय. फक्त वन डाऊन नंतर त्याला तुम्ही उतरवू शकता आयकॉन खेळाडूला. सर निर्णय लगेच घ्या प्लीज. मंगेश दादा वैती या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. कित्येक मोठ्या मोठ्या मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. निर्णय झालेला आहे. गेम प्लॅनिंग चालू आहे. दोन सलामीचे फलंदाज रायगडचा टायगर उस्मान पटेल सर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या सोनारीच्या नगरीमध्ये सर आपलं सहर्ष स्वागत प्रथमतः. आणि आज या मैदानावर खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना एक चांगली मेजवानी पाहायला मिळेल. त्यांच्या बॅटच्या मधून ज्यावेळी स्ट्रोक निघतील ना, ते खरंच एक सुखद अनुभव पाहायला मिळेल आपल्याला. एक आयकॉन खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला उस्मान पटेल सर पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला परशुराम येतोय. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्हीही मुंबई विभागामधून बिलॉंग करणारे संघ. त्यामुळे ताकदीचं प्रदर्शन 100% होणार. पहिलं षटक हाताळण्यासाठी अनुभवाकडे वळलेले आहेत. दोन आयकॉन खेळाडू आपल्याला फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. दुसरा कोण आहे? नाही नाही बॉलर आयकॉन दुसरा कोण? कोणच्या? अरबाज आहे. अरबाज पेठ गावातील एक अष्टपैलू खेळाडू अरबाज शेख आणखीन एक फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळेल. द्रुतगतीचा गोलंदाज म्हणून त्याची ओळख. पेठ संघ आपण पाहतोय. रातो के कातिल या नावाने ओळखला जाणारा संघ आणि त्या संघातील ट्रम्पकार्ड खेळाडू अरबाज शेख याला सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित वन डाऊन सुद्धा येऊ शकतोय. ताकदीचा संघ, ताकदीचं प्रदर्शन पाहायला मिळेल. मॅच स्टार्ट होणार. पंचांचा इशारा. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील तिसरी लढत. 2 आयकॉन खेळाडू म्हणून असलेली स्पर्धा. अतिशय चांगली स्पर्धा. लेट्स प्ले. पहिला चेंडू हातामध्ये आहे कल्पेश या गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल. पहिला बॉल. ओ पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर लावलाय तडाखा. फेकून दिलाय बॉलला. जस्ट फ्लिक ऑन द रिस्क. स्लॉग स्वीपच्या माध्यमातून उस्मान पटेलनी दाखवलं मात्र गोलंदाजाला. उस्मान ने दिखाया गेंदबाज को आसमान असं म्हणावं लागेल. आता काय फटका सजवलाय. दुसरा बॉल. ओ रिव्हर्स अटेम्प्ट चेक केला शॉटला. यावेळी मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. लगेच स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाले. किशोरजी कडू या ठिकाणी यांचं आगमन झालं. किशोर धर्मा कडू माहुल गावचे यांना सुद्धा विनंती करतोय आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवर आला षटकार. त्यानंतर आली सिंगल. धावसंख्या 7 आणि पहिल्यांदा ऑन स्ट्राईक ला खेळाडू आता परशुराम येतोय. लवर फुल टॉप बॉल. इथे मात्र विकेटच्या मधोमध सापडलेत. पहिल्या चेंडूवर आला षटकार. त्यानंतर स्ट्राईक रोटेशन झाली आणि तिथून मात्र फुलर लेनचा बॉल खोलात टाकला होता. बॉल पायाची बोटं मोजणारा LBWच्या स्वरूपामध्ये खेळाडू होणार बाद.
च्या माध्यमातून इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर खेळाडू पाहतो आपण. एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर एक फिन चिटर म्हणून याची ओळख. संघामध्ये कमी चेंडू आणि जास्त धावा हे सातत्यानं गणित या खेळाडूच्या नावावर लागलेलं आहे. आज या उरण नगरीमध्ये सगळ्यात अगोदर आपलं सहर्ष स्वागत. आणि फलंदाजी चांगली करावी लागेल. एक विकेट्स गेलंय त्याचं दडपण येणार की अटॅकिंग अप्रोच असणार पाहणं योग्य ठरेल. ओ सेन्सिबल क्रिकेट. यावेळी आपण पाहतो पॅडवर चेंडू होता. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेचा कॉल नाकारला उस्मान पटेल यांनी. आपण पाहतोय कारण एक एंड पकडून ठेवायचं आहे. एका बाजूने मला धावा बनवायच्या आहेत. स्कोरबोर्ड चालू ठेवायचा आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. षटकार आला होता त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाजानं विकेटच्या माध्यमातून. उस्मान पटेल स्ट्रायकरला खेळाडू. फटका फर्स्ट लाईन हवेत बॉल आहे जाळ्यात अडकवलंय आणि इथे मात्र उस्मान पटेल यांची खेळी संपुष्टात. हादरा क्रमांक 2 खेळाडू होणार झेलबाद. आला एक्स्ट्रा बाउन्स पाहिला. स्टिकरवर लागला बॉल. बॅटची वरची कडा घेतली. चेंडू हवेत संचारला आणि तिथून मात्र झेल घेतला. विकेट्स क्रमांक 2 उस्मान पटेल खेळाडू बाद. इन ॲट 4 चौथ्या क्रमांकावर आता मात्र जितेश हा खेळाडू पाहतोय जो सध्या ऑन स्ट्रायकेडला असेल आंतरराष्ट्रीय नियमानुसार. काय कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर 2 विकेट्स. ओ यावेळी मात्र क्लीन बोर्ड केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं त्या ठिकाणी. अफलातून गोलंदाजी आवडली असं टाळ्या व्हायलाच पाहिजे. काय कमबॅक केलंय. पहिल्या षटकारानंतर 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक फलंदाज होणार इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये कुणाला वाटलं असेल. उस्मान पटेल सरांना तर अजिबात वाटलं नसेल की दुसऱ्या षटकामध्ये ही अवस्था होईल संघाची. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्यानं संघामध्ये घेतलंय परंतु आता दडपणमध्ये आहे संघ. महेश जातोय इन ॲट 5 5व्या क्रमांकासाठी. लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट्स घेतल्यात. टोटल स्कोअर पाहतो आपण. चला वेळ खर्च करू नका. तुम्हाला टाइम अलर्ट असणार आहे पहा. अन्यथा मात्र शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आणखीन 30 सर्कलमध्ये घेतला जाईल. मंगेश दादा याची दखल घ्या तुम्ही. महेश येतोय गोलंदाज. हे लेदरचे गोलंदाज आहेत कारण त्यांची ऍक्शन सगळं काही सांगून जातं. लेदर बॉलर आहेत आपण पाहतो ना कित्येक वेळा लेदरच्या मैदानावर मुंबई म्हटलं तर सराव करतात एकाच मैदानावर. माजिद ओ चेक केला शॉटला पहा. वळण घेतला. लेग ब्रेक फेकला होता. अजिबात ओळखू शकला नाही फलंदाज या चेंडूला. काही गोलंदाजी काय चेंडू पहिला फेकतोय. असं म्हणतात पहिला चेंडू तुमचा खूप महत्वाचा असतो षटकामधला आणि शेवटचा चेंडू. कीपर सगळ्या गोष्टी सांगतोय. टर्न्स इन डाऊन द विकेट. एज लागली होती आणि चूक केली कीपरने. पुट डाऊन द कॅच. जेल सोडला जातोय. जीवनदान मिळेल जर्सी क्रमांक 32. आता मात्र सांगतील 5 षटकांची मॅच आहे. आपल्याला सावकाश खेळायचा. एक पार्टनरशिप बिल्ड करायची आहे. सिंगल डबलला सध्या जाऊया आपण. त्याच्यानंतर मात्र निर्णय घेऊ मोठ्या फटक्यांचा. मावूल संघाची दादागिरी या मैदानावर चालू आहे. लगातार 2 सीझन चॅम्पियन झाला संघ आहे. फटका फर्स्ट लाय. बॉल हवेत संचारलाय. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अतिथी मंचावर येतोय. 1 बाउन्स ओव्हर द रो आलेला चौकार.
बोनकोडे संघ आपण पाहतोय आणि माहुल हे दोन बलाढ्य संघ आहेत, परंतु गोलंदाजी काय अफलातून चालू आहे. पहिलं षटक आपण पाहिलं, अप्रतिम हाताळलं. दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र काय घडलंय, खडे खडे खेळायला गेले आणि मात्र तिथून चेंडू सरळ यष्टांना आदळतोय. आणखीन एक खेळाडू त्रिफळाचीत बाद. इथून एक पार्टनरशिप बिल्ड करावं लागेल. काय कॅप्टन्सी आहे पहा. अटॅक इन गोलंदाजाला सांगितलं आपल्याला अटॅकच करायचं आहे. अजिबात पुढच्या संघाला उठून द्यायचं नाही. जर कंबरड मोडायचं असेल ना तर विकेट्स घेऊनच मोडता येईल हे सांगितलं कर्णधारानं. अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी, आग ओतणारी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मिडल ऑर्डर आता मात्र ओपन झालाय आणि आज या मैदानावर मिडल ऑर्डर मधली फळी तुमची आज टेस्ट होणार. प्रॉपर टेस्टिंग होणार आज मिडल ऑर्डरचं. वेगवान गोलंदाजी फेकतोय. मागचा चेंडू अप्रतिम चेंडू फेकला, प्रॉपर यॉर्कर चेंडू फेकला होता. हो आणखीन एक लेग ब्रेक फेकला होता. चेंडू ओळखताच येत नाही. काय गोलंदाजी चालू आहे. पहिलं षटक हाताळलं ना त्याहून चांगलं हे षटक मी तर म्हणेन. एकही मोठा फटका मारण्याचा इथे मात्र संधीच देत नाही. 4 धावा फक्त दिल्यात आणि शेवटचा बॉल असेल. एकही एक्स्ट्रा रन नाही अजूनपर्यंत. रिव्हर्स अटेम्प्ट त्यामध्येही इथे मात्र आपण पाहतोय अपयश पाहायला मिळतोय. एंड ऑफ द पॉवर प्ले. 2 षटकांचा खेळ संपला जातोय आणि धावसंख्या आपण पाहतोय नाजूक परिस्थितीमध्ये संघ आहे. 3 गडी बाद झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या धावपटलावर रन बॉल 12 चेंडू मध्ये बनवल्या. 3 बाद 12 धावा. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कीपर चेंडू पकडतोय. डॉट बॉल. अप्रिशिएट केले जाते गोलंदाजाला. आणखीन मनोबल वाढवण्याचं काम केलं जातोय. काही गोलंदाजी हाताळतो पहा. 2 गोलंदाजाने अक्षरशः आग ओतली. त्यानंतर मात्र आणखीन एक चांगला गोलंदाज पाहतोय. अजूनही डबल ओव्हर कुणालाच दिली नाहीये कॅप्टननं. हो इथे मात्र पाहतो रनअप चुकलाय थोडंसं. पावलं चुकली, स्वतःला थांबवलं. पंचांचा इशारा. मृत चेंडू डेड बॉल घोषित केलाय. पंच पाहतो आपण व्यावसायिक पंच आहे. त्यांच्या माध्यमातून आज दिवसभर चांगले निर्णय, खूप चांगली स्पर्धा, लाईव्ह कव्हरेज सुद्धा केले जाते. घर बसल्या प्रेक्षक मायबाप जोडल्यात त्यांचं सुद्धा करूया स्वागत. या षटकारानं समोर टाकला होता
बस झालं आता, फार काळ शांत होतो. आता मात्र बेड्या तोडावे लागतील हे सांगणारा मात्र हा षटकार. नव्हतं, अजिबात तयार नव्हता फुलटॉस साठी. वाटलं सुद्धा नव्हतं फुलटॉस बॉल मला येईल. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मिसकीव झाला. तिथून मात्र फुलटॉस बॉल, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक. बॅट हलकीशी टर्न झाली. आता पर्यायी सिंगल पाहायला मिळतोय. स्ट्राईकचं रोटेशन राऊंड द विकेट्सने गोलंदाज वेग दिलाय. त्या वेगाला मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय. इथे मात्र चेंडूला भिरकवून सोडलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा उत्तुंग षटकार. आणि काल सुद्धा आपण पाहतोय सुपर 3 मध्ये 40+ संघ या ठिकाणी गेलेला आहे. त्यामधला हा खेळाडू पाहतो आपण. वन सोल्युशन नवी मुंबई या नावाने संघ खेळला आणि माजूद आपण पाहतोय. खूप चांगला खेळाडू आहे, एक जुजारू खेळाडू आहे. सध्या इंजुरीला सामोरं जातोय, परंतु आज मला संघासाठी खेळायचं आहे, आज गावासाठी खेळायचं आहे. इथून मी परत जाणारच नाही. इथून माझी संघाला गरज आहे. शेवटपर्यंत साथ देईन संघाला ही सांगणारी फलंदाजी. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. आणि आता मात्र वेळ आली ती तुमच्यामधली आक्रमकता, धमक, क्षमता दाखवावी लागेल. चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल या गोलंदाजाला सुद्धा. पहिला बॉल हेली फलातून गोलंदाजी. चेंडू जणू काय दिसलाच नाही. पहा इतक्या वेगानं हा चेंडू जवळून गेला ना, जणू काय आपण एक्सप्रेस हायवेवर एखादी स्पोर्ट्स बाईक झपकन जवळून जातो ना, त्या प्रकारचा हा चेंडू गेला. 80 किलोमीटर जवळपास 140च्या वर हा चेंडू फेकला होता. काय गोलंदाजी चालू आहे, अक्षरशः आग ओतणारी गोलंदाजी या क्रीडांगणावर आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर विकेट्सला हिट करण्याचा प्रयत्न चालू होता गोलंदाजचा, परंतु डॉट बॉल जर फेस केलेत ना तर विकेट्स घ्यायची काहीच गरज नाही. गोलंदाज काहीतरी विचारतायत. लेदरचे नियम या ठिकाणी टेनिसमध्ये तुम्ही आणूच नका. बॅट्समन मूव्ह करू शकतो या ठिकाणी, स्टान्स घेतल्यावर, गार्ड घेतल्यावर शेफल करू शकतो. त्यामुळं शेफल झालाय बहुतेक खेळाडू. हेच गोलंदाजानं विचारलं होतं. चर्चा करणं स्वाभाविक आहे. स्लोवर बॉल पिक केलाय, बॉलला स्ट्रेट टू द साइड स्क्रीन चेंडू पाठवलाय. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट, अप्रतिम क्षेत्ररक्षण. टिपला जातो झेल, खेळाडू होणार झेल बाद. सीम स्ट्रायकडला
हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट अँपलचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअरचा खेळाडू चेंडूवर येतोय, उचल फेक झाली, अवघी सिंगल आणि इथून मात्र षटक क्रमांक 4 संपुष्टात. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावपटलावर नाजूक परिस्थितीमध्ये 6 बाद 29 आणि 40+ मास्टर सोनारी गावचे खेळाडू आपण पाहतो किशोर धर्मा कडू साहेबांचं आगमन. या 30 धावा झालेल्या आहेत. हे माहुल गावचे बिग सपोर्टर आहेत किशोर दादा. क्या बात आहे. पहा उपकर्णधार टीमचे, त्यानंतर गावामधल्या राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतोय उपशाखा प्रमुख आहेत. इतकंच नाही तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय रिक्षा युनियन मध्ये सुद्धा त्यांच्याकडे कार्यभार स्वीकारलेला आहे, उपाध्यक्ष आहेत. किती बिझी असतील विचार करा किशोर दादा. नवीन गोलंदाज प्रतीक मोकल आयकॉन खेळाडू आहे. 45. वेग वेग वेग. प्रतीक मोकल साई गावचा खेळाडू. एक गाव 11 खेळाडू मधना अष्टपैलू कामगिरी आपण कित्येक वेळा पाहिली. बायकर मॅन आहे प्रतीक मोकल. साई गावचा हा खेळाडू पाहतो आपण. जर्सी क्रमांक 45 हिटमॅनचा फॅन. हाफ ट्रॅकर बॉल इन टू द पिच. इट्स अ व्हाईट बॉल. येस, बराचसा उचली दिली होती. शोल्डरचा वापर बराच लावला होता आणि त्यानंतर दिलेला तो प्रचंड वेग, त्यामुळे पंचांना दंडित केलं जातंय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी बऱ्याचसा कालावधीनंतर खात्यामध्ये जमा होणार. धावसंख्या पाहतो आपण एक्स्ट्राच्या स्वरूपात 31 धावा नाजूक परिस्थितीमध्ये आहे. अडचणीला सामोरे जावं लागले आज या मैदानावर. स्लोवर बॉल होता, फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक फेकण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय, अवघी सिंगल. इक्का दुक्का से अब बात नहीं बनने वाली, अब बड़े शॉट लगाने होंगे. मोठा फटका खेचावा लागेल आता. सिंगल डबलने काहीच होणार नाही. गोलंदाजी करणाऱ्या संघाला अजिबात प्रेशर येणार नाही. जर प्रतीकवर हल्ला चढवायचा असेल ना तर तुम्हाला अटॅकिंग अप्रोच लाईन लेन्थचा चांगला पिक करावा लागेल. एक मोठा फटका अपेक्षित आहे गोलंदाजावर दबाव टाकण्यासाठी, परंतु ती गोष्ट प्रतीक होऊन देईल का? समोर टाकला होता, एज लागली होती, कीपरने केली नाही चुकी. आणखीन एक खेळाडू इथून मात्र बाद. तालुक्यामध्ये बिझी असणार एवढा शब्द देतो तुम्हाला. इतकं चांगलं संगीत तुमच्या माध्यमातून आणि चांगली क्लिअरिटी पाहायला मिळतंय. व्हॉइस सुद्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज सागर येतोय आणि आमच्या संवेदक गुणलेखक दादा आमच्या सोबत जोडलेला चांगलं गुणलेखन आहे. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा. पहिला खेळाडू 5 झाला 7, त्यानंतर 8 वर हादरा. चर्चा चालू राहीलच. स्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते, ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंच इथे मात्र पाहतो आपण, पाहिलं पंचांनी खऱ्या अर्थानं लीगल डिलिव्हरी दिली. ट्रॅम लाईनच्या आतमध्ये चेंडू पिच झालाय, त्यामुळे बेनिफिट्स ऑफ बॉलर हा गोलंदाजच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल. इट्स अ लीगल डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र प्रेशर वाढवून जाणार फलंदाजाचं. समोर टाकला बॉल, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येणार आणि झेल टिपला जातोय. आणखीन एक खेळाडू बाद. येतोय. 8 चेंडू डॉट खेळलाय हा संघ इनिंग मध्ये. पहा 8 चेंडू डॉट खेळलात तुम्ही, 8 विकेट्स गेलेल्या आहेत. 30 चेंडूंची मॅच आहे, त्यामध्ये 16 चेंडू तुम्ही वेस्ट केलेत. इथंच कुठेतरी तुमचं गणित चुकलं असं म्हणावं लागेल. 1 धाव दिली फक्त अजूनपर्यंत आणि 2 विकेट्स.
ड्राईव्ह केला, बॉलला खोलात टाकला होता, बॉल ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. पहिली धाव घेतली, दुसरी धावीचा कॉल, 2 धावांनी समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी केली प्रतीकने आणि सर्व गोलंदाजानं, कौतुक करूया आपण. पूर्वार्ध संपला जातोय. एक बिग फाईट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आयकॉन एकच खेळाडू आहे, परंतु काय गोलंदाजी केली आणि अजूनपर्यंत आजच्या दिवसातला हा लोएस्ट टोटल म्हणावे लागेल. धावसंख्या जमला 30 मध्ये 34 आणि फक्त 35 धावसंख्येचं आव्हान. जिथे बनतात 60 धावा, जिथे बनतात 90 धावा, तिथे फक्त बनवल्यात या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 35 धावा. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होत असतं. अरबाज शेख सारखा द्रुतगतीचा गोलंदाज आहे, त्याच्यावर आता बरंच काय अवलंबून आहे. जर विकेट्स आल्या तर मॅच मध्ये कलाटणी होऊ शकतोय. काय घडणार आणि काय बिघडणार उत्तरार्धासाठी आपण जाणार आहोत. तत्पूर्वी पुढची मॅच साठी पहिला पुकार दिला जातोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. सो प्लीज पहिल्या फेरीतील शेवटची मॅच, आणखीन 2 बलाढ्य संघ पाहायला मिळतात, त्यांना पहिला पुकार दिला जातोय. भिवंडी आणि दारावे, मच्छिंद्र स्मृती दारावे संघ आपण पाहतोय आणि वर्ध विनायक नांदकर. क्या बात आहे. दारावे संघ म्हटलं तर त्यांच्या संघामध्ये संयम सर 4 आयकॉन खेळाडू आहेत. काय बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये आपण त्यांचं षटक पाहिलं आणि मात्र सचिन नाईकच्या बॅटमधून तो आलेला उत्कंठवर्धक चौकार, ती मॅच जिंकवली होती. आणि मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ आपण पाहिला. खऱ्या अर्थानं पराभूत झाला जरी संघ तरी सुद्धा अप्रतिमान. त्यामध्ये सुद्धा 2 आयकॉन खेळाडू आणि वन सोल्युशन मध्ये काली सचिन नाईक रफ्तार का बादशाह आहे. वय वर्ष आपण पाहतोय 43 ते 44 वय असेल सचिन दादांचं. येस 40 रनिंग असेल, कारण आपण पाहतोय फेस वरून तर अजिबात वाटणार. फेस सोडा, मी तर म्हणतो बॉलिंग टाकतो ना भल्या भल्यांना लाजवेल. 18 वर्षाचा गोलंदाजांना सुद्धा लाजवू शकतोय. इतकी चांगली गोलंदाजी पाहतो आपण. सचिन दादा आला असेल तर या आपण आपलं सुद्धा या सोनारी नगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आणखीन एक बिग फाईट, मोठी लढत पाहायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक वर्गाने सांगू इच्छितो, मोठे संघ आहेतच, पण आणखीन त्याच्यामध्ये जर का भर टाकायची झाली ना तर 2 आयकॉन. पाणी आहे या ठिकाणी, एक खेळाडू पाठवा. पाण्याची सुविधा भरपूर आहे, थंडा सुद्धा आहे इथं. खूप चांगलं आयोजन, अतिशय चांगलं नियोजन. माहुलगाव संघाला आणि त्याचबरोबर जे संघ दोन्ही खेळतात त्या दोन्ही संघाला अजिबात वाटत नसेल की मॅच 50,000 रुपयाची आहे. कारण चषक पाहतो आपण, मोठमोठे चषक आहेत. आणि त्याचबरोबर म्हणूनच करूया कौतुक आपण मनोज दादांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. अतिशय चांगली स्पर्धा. इतकंच नाही तर 3 सायकल पाहतो आपण, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी. इतकंच नाही तर एक कूलर फॅन पाहतो आपण आणि त्याचबरोबर चमचमत्या ट्रॉफिया वैयक्तिक सुद्धा. लांबून संघ आलेला आहे, त्यामुळं मला आमचे लाडके आयोजक भिवंडीवरून आलेले आहेत. खूप लांबून ट्रॅव्हल झालेले आहेत संयम सर, त्यामुळे आपण त्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. कौतुक करूया आपण सर्व आयोजकांचं. अतिशय चांगली संकल्पना. आणि आजच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे. यस, सर्व खेळाडूंना विनंती आहे, पहा मिडविकेटच्या रिझन मध्ये एक स्टँड आहे, कैलासवासी नरेश रघुनाथ कडू स्टँड. अगदी त्या स्टँडच्या उजव्या बाजूला जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. तर उपस्थित खेळाडूंना सुद्धा विनंती आहे आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं पुन्हा विनंती आहे, ज्यांना कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, अर्थात दुपार झालेले आहे, लगेचच जा. बॅट्समन पाठवून द्या प्लीज, वेळ खर्च करायचा नाही. आजचा फायनल डे आहे बॉयज, सो कॉपरेट करा. लो स्कोरिंग मॅच आहे, थोडासा आपण स्पीडअप करा प्लीज. बघा गोलंदाजी मगाशी आमच्या गुणलेखक आमच्या समवेत दादा बसले. दादा नाव सांगा प्लीज तुमचं. मधुकर दादा कडू आमच्या सोबत बसलेत आणि त्यांचा लोकाव जोखा पहा किती चांगला आहे. सुवाच्य अक्षर आणि अॅनालाइज आहेत. महेशने 2 षटकं फेकली, 6 धावसंख्या देऊन 3 विकेट्स. आणि विकेट्स फॉलोअप कधी झाले ते सुद्धा लिहिले. पहिला विकेट फॉलोअप झाला 7, दुसरा गडी बाद झाला 8, तिसराही बाद झाला 8 या धावसंख्येवर, चौथा बाद झाला 12, 5वा गडी बाद झाला 27, 6वा बाद झाला 29, 7वा बाद झाला 32 आणि 8वा बाद झाला 32. इन शॉर्ट पार्टनरशिप त्यांची बिल्डच झाली नाही. त्याला कारण घातक अशी आणि भेदक गोलंदाजी. हा प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही खेळाडू सज्ज आहेत. आता चोख प्रत्युत्तर, टिट फॉर टॅट. ही आवड आहे पहा मधुकर दादांची. क्रिकेट खेळले नाही कधीच,
परंतु क्रिकेटचं ज्ञान आणि त्याचबरोबर असलेली आवड खेचून आणते त्यांना. कौतुक करून दादा तुमचं सुद्धा. या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं कुठेही जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. सेकंड हाफ चालू होणार आणि आवाजामध्ये करूया बदल. आपल्या समवेत या ठिकाणी आणखीन एक चांगला मधुर आवाज जोडला जाईल. मॅन फ्रॉम धाकटीजुई संयम सर त्यांच्याकडे बोलूया. तुर्तास थांबतोय. येस, मॅचला एका बाजूने सुरुवात सुद्धा केली जाईल आणि आपल्या समवेत जोडले जातील संयम गरज सर, मॅन फ्रॉम धाकटीजुई. थँक्यू. धन्यवाद देवडाके सर. चला मॅचला आपण सुरुवात करूया. सोनारी गावाची ही मानाची स्पर्धा अजय स्मृती चषक 2025 हे दमदार पर्व आणि लगातार 2 वर्ष चॅम्पियन राहणारा संघ क्रीडांगणामध्ये खेळतोय माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात आपण बोनकोडे संघाला खेळताना पाहताय. धावा अगदी कमी काढल्यात या खेळपट्टीवरती. आम्ही सकाळी देखील प्रशांत दादा विचार केला तर 90 धावा प्रत्येक षटकासाठी. 100 रुपये साईश तांडेल यांच्याकडून पारितोषिक लावण्यात आले. बॅट्समन साठी सागर घरत जो बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. सागर घरत आयकॉन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. सावरखार सागर घरत हा खेळाडू ॲज अ आयकॉन मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर पंच केलाय. पॉइंटला बीट करून बॉल चाललाय गोलीच्या वेगानं दन 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 करत. अजय स्मृती मैदानामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण विघ्नेशला पाहतोय. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 6 बनल्यात. 35चं छोटं आव्हान आणि त्या वाचवण्यासाठी गोलंदाजांची अग्निपरीक्षा. पुढे आले डान्सिंग डाऊन द ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हरला खेळल्या. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. थोडीशी मिसफील्ड त्याचा फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. रन्स कंप्लीट झाले ते देखील 2. या 2 धावसंख्येने संघाची टोटल पोहोचेल बिनबाद 8 या धावसंख्येवरती. सेन्सेबल बॅटिंग करतायत. कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाहीयेत. त्यांना ठाऊक आहे बचेंगे तो और लढेंगे आणि यो पवित्र त्यांनी क्रीडांगणामध्ये चला पुढची मॅच टॉस साठी. लॉफ करण्याचा प्रयत्न, मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, ते जमलं नाहीये खेळाडूंना. नांदकर टीमचे कॅप्टन आलेत. त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या मच्छिंद्र स्मृती दारावे या 2 टीम मध्ये एक बिग बॅटल, मोठी लढत पाहायला मिळेल. सोनारीचं असं क्रीडांगण आहे. या क्रीडांगणामध्ये बरेचसे खेळाडू घडलेत. या क्रीडांगणानं अगदी स्टारकास्ट खेळाडूंची यादी दिली आणि सातत्याने क्रीडांगण लोकप्रिय राहिलंय. प्रेक्षकांची वाढती गर्दी आणि दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा इथे आपण एन्जॉय करतो. लागले बॅट चेंज. मागच्या दिशेने विकेट किपरनं पकडले कॅच. पहिला धक्का दिलाय. बॅट्समन होते केला जाईल आणि 5 षटकांची मॅच असेल. स्पर्धा आपण पाहतोय अजय स्मृती चषक 2025. अतिशय चांगलं या ठिकाणी आयोजन. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. या ठिकाणी 2 आयकॉन आहेत आणि आपण पाहतोय एक आयकॉन फलंदाजी करू शकतोय आणि एक गोलंदाजी करू शकतोय. याची दखल घ्या. आणि आयकॉन 5 षटकांची मॅच आहे. इट्स इज द कॉल. इट इज अ टेल. नाणेफेक जिंकलेले आहे. फक्त एकच प्रश्न विचारतो दादा तुम्हाला, काय निर्णय असेल संघामध्ये? असे कोणते 2 आयकॉन खेळाडू आहेत आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? 50,000ची टुर्नामेंट आधी वाटली असेल का असेल म्हणजे, पण इथं आल्यावर असं वाटायला लागलं का खूपच मोठी टुर्नामेंट आहे आणि टुर्नामेंट एकदम भारी वाटते. आणि आयकॉन आमचे मुकेश गायकर आणि अजय पाटील आहे. आम्ही एकत्रच खेळतो म्हणून आयकॉन पण लोकल टीममध्ये असल्यासारखंच आहे आम्हाला, कारण की आमचे मित्रच आहेत ते दोन्ही पण. धन्यवाद. समोर बलाढ्य टीम आहे तुमच्या आणि तितकाच ताकदीचा संघ. तर 2 हात करताना कित्येक वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत, परंतु गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ओळखला जाणारा नवी मुंबईतील हा एक मातब्बर संघ धारावे संघ, त्याबद्दल त्यांच्यामध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी असे तुमचे कोणते खेळाडू असतील?
खरं तर आमची पण टीमची बॉलिंगसाठीच ओळखली जाते आणि आमच्या आयकॉनमध्ये फक्त आमच्या टीममध्येच बॉलरांवर खेळणारे आयकॉन दोन्ही बॅट्समनच आमचे आणि त्यांची टीम पण चांगली आहे आणि आम्ही पण इथं खेळालो कारण की आमची नाईटला इथे सेमीफायनल होती रायगडमध्ये पहिल्यांदाच खेळलो आणि आम्ही सेमीफायनलला पोचलो होतो तर त्याच याच्यात आम्ही खेळायला लागलो कॉन्फिडन्स पण चांगलाच आहे आमचा समोरची टीमचा आम्हाला काही एवढा असं दबाव नाही आहे आम्हाला फक्त खेळ दाखवायचा आहे बरे चांगली गेम झाली तर जिंकणार आहे हारणार आहे क्रिकेटमध्ये हारजीत आहेच नक्कीच जास्त वेळ नाही आपल्याकडे बेस्ट ऑफ लक 2 आयकॉन पाहिले आपण आणि धारावी संघाचे संगणक आहेत खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण खेळलात दादा आणि अजूनपर्यंत फिटनेस महत्त्वाची गोष्ट आहे यंगस्टरना लाजवेल अशी तुमची गोलंदाजी आणि तुमची फिटनेस सुद्धा पाहतो आपण समोर कित्येक वेळा एकमेकांसमोर आलेले आहात आपले कोणते आयकॉन खेळाडू असतील आणि आपण या आयोजनाबद्दल काय म्हणाल आयोजन तर खूप छानच आहे कारण की काल आम्ही खेळून गेलो खूप असं म्हणजे नियोजन आणि आयोजन खूप छान आहे थँक्यू आणि खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत खरं तर आपण बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये सुद्धा षटक टाकताना पाहिलं दोन्ही संघ देऊया शुभेच्छा आयकॉन तुमचे 2 खेळाडू कोण असतील साहिल दिवेकर आणि स्वप्नील ठाकूर ओके बेलापूरचे स्वप्नील ठाकूर क्षेत्रक्षण आहे टॉस जिंकलेला आहे आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथं आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये संयम सर बहुचर्चित स्पर्धा आहे आणि दूरवरून खेळाडू खेळण्यासाठी काय येतात तर त्याचं कारण आहे चमचमणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफ्या विशेष आकर्षण या स्पर्धेचं आणि नेहमी नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि म्हणूनच आज सोनारी नगरीमध्ये बरेचसे रायगड ठाण्यामधील खेळाडू आज 2-3 दिवसामध्ये आपल्याला सातत्याने येताना पाहायला मिळाले करूया सर्वांचं स्वागत बॉलिंग ट्रॅकवरती अरबाज शेख रातोंके कातील म्हणून ज्या टीमची ओळख आहे RCC पेठ आणि त्या टीमचा दिग्गज खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय समोर आव्हान आहे फक्त 35 रोखायच्यात परंतु अरबाजची गोलंदाजी चॅलेंज राहील काय ओव्हरमध्ये पहिला बॉल वेगवान बॉल चूक प्रत्युत्तर देत असताना फटका एनफिल्डच्या वरून धाडलाय क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत बॉलला रोखलंय देखील इथे 2 धावा कंप्लीट होतील चांगली चपलाई दोन्ही खेळाडूंमध्ये आणि या 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहू शकाल 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या 2 खेळाडू बाद झाले जिद्दत आणि परिश्रम या गोष्टी तुम्हाला परिपक्व बनवतात नितेश रामचंद्र मात्रे बोनकोडे नितेश रामचंद्र मात्रे आपण आला असाल तर आमच्या अतिथी कक्षामध्ये या बोनकोडे गावचे व्यक्तिमत्व आहेत सहर्ष स्वागत राहील आपलं देखील इथे 10 बनल्यात दुरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर लाईन पाहिले अंपायर करणाऱ्या टीमच्या विरोधात गोलंदाजी जी टीम करते त्यांना 35 वाचवायच्या चॅलेंज त्यांच्या समोर मोठ्या हार म्हणून चालत नाही क्रिकेटमध्ये दुनिया का तो एक ही कायदा आहे मेरे भाई आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिद्दीनं लढावं लागतं आता रडायचं नाहीये तर आता लढायचं आहे आणि या युक्तीनं अरबाज शेख चांगली गोलंदाजी अपेक्षित राहील ओ क्लीन बोल्ड दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट ना शेंडा ना बुंदा डायरेक्टली दांडा उडवलाय त्रिफलाबाद बॅट्समन बॅक टू द आउट त्यांना टाकला मिसाईल परफेक्ट यॉर्कर आणि त्याच मध्ये विकेट पटकावले अरबाज शेख वेगवान जलद गतीचा गोलंदाज वेगाचा बादशाह म्हणून या गोलंदाजाची रायगडमध्ये ओळख राहिली आणि आपल्या नावाची छाप सोडत असताना या सोनारीच्या दमदार स्पर्धेमध्ये अगदी पाटा विकेट आहे मगाशी देखील खेळाडूंसोबत आपण चर्चा साधली प्रत्येक जण हेच म्हणतो की स्पर्धा लाजवाब आहे स्पर्धा लाजवाब आहे तुम्ही एवढं नक्की म्हणेल की आयोजकांनी ज्यासाठी मेहनत घेतली त्यांच्या मनामध्ये एकच उद्देश आहे की फक्त आम्हाला ही स्पर्धा यशस्वी पार पाडायची आहे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता एक चांगली स्पर्धा खेळाडूंना खेळण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिली म्हणून आयोजकांचं देखील आपण कौतुक करायला विसरणार नाही आहोत बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी तुम्ही सायकल पाहताय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सायकल देखील आहे त्याच्याबरोबर एक बॅट देखील देण्यात येणार आहे बऱ्याचशा गोष्टी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे ही बिग ट्रॉफी गोल्डन अँड सिल्वर कलरची चमचमणारी ट्रॉफी कुठल्या गावामध्ये जाईल ओव्हर द विकेट्स ना अरबाज शेख वेगवान गतीचा गोलंदाज चला वेग बोलू लागलाय अरबाजचा त्यामुळे फलंदाजांसमोर चॅलेंज वाढलंय बॉल आलाय डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता रन्स हव्या होत्या धावा थोड्याशा कमी आहेत परंतु हार मानणारा संघ नाहीये ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत
पाहू शकाल तुम्ही माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे ही महत्वाची मॅच. पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आणि त्याच्यानंतर चौथी लढत पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नांदकर आणि त्यांच्या विरोधात नवी मुंबई परिसरातील धारावे संघ. अरबाजचा पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. मुंबईचं क्रिकेट मधील मादक सौंदर्य, कौशल्य, तंत्रशुद्ध टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिक्सर. ते आपण चर्चा केली की मुंबईचे खेळाडू क्लासिकल असतात, त्यांचा दर्जा असतो, त्यांचा स्किल, त्यांचा स्टँडर्ड, त्यांची गुणवत्ता या गोष्टी ठासून भरल्यात हे सांगत असताना आता लागले बॅट चेंज. मागच्या दिशेनं बॉल कनेक्ट केल्या, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये, बॉल येईल डॉट. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना धाव फलकावरती धावा लागल्यात 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 35चं आव्हान, 18 धावाची आणखीन आवश्यकता. सोप्या भाषेत 3 षटकार मारायचे, 17 बनल्यात, 18 धावा आणखीन काढायचे. परंतु तेवढी देखील सोपी मॅच नसेल. त्यासाठी संघर्ष तुम्हाला या कडक उन्हामध्ये घाम घालावा लागेल. चांगली बॅटिंग करतायत. मागील बॉलवरती एक चांगला कलात्मक स्ट्रोक पाहिला आपण. फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑनला खेळलेत खेळाडू सरळच्या दिशेनं. फिल्डर उभा, रन्स मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि एका सिंगलनं ती 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 18 धावा. मॅच जिंकण्यासाठी 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत अद्याप 17 धावेची आवश्यकता. उडवलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर, सिक्सर. सोनारी गावचा संघ UPL मध्ये खेळत होता आणि तो संघ सुपर 4 मध्ये पोहोचला. अगदी सोनारी गावाचं नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पुन्हा एकदा तुम्हाला चर्चेत पाहायला मिळतं. त्याचं कारण आहे चांगली संघाची मॅनेजमेंट आणि चांगला परफॉर्मन्स टीमने देखील दिला. तर देखील देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. इथे मॅचचं चित्र पालटले पूर्णपणे. एकतर्फी मॅच सुरू आहे बोनकोडे टीमच्या विरोधात. माऊलगावचं आक्रमण, चांगली बॅटिंग करतायत फलंदाज. आपण कौतुक करूया महेश या खेळाडूचं, ज्यांना आतापर्यंत 2 षटकार एक सिंगल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुढच्या मॅच साठी अलर्ट राहा नांदकर टीम आणि त्यांच्या विरोधात धारावे. पुढची मॅच देखील मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नांदकर टीमच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही याच क्रीडांगणामध्ये
गावचे 6 धावा दिल्या, 3 खेळाडूंना बाद केलं आणि बॅटिंग करत असताना 27 धाव संख्येची वादली बॅटिंग ज्या खेळाडूने केली असा महेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया आपण. तिथे आमचे देव डाके सर जॉईंट आहेत. अगदी चांगले प्रश्न ते खेळाडूंना विचारतात, चांगला संवाद ते साधतात. त्यांच्याकडे आपण जाऊया आणि चला मग आपण पुढची मॅच नांदकर आणि दारावे. टाइम नाही आमच्याकडे, आम्ही आज फायनल डे खेळतोय त्यामुळे कृपया आम्हाला टाइम वाचवायचा आहे. नांदकर टीम, डिसिजन तुमचा फिल्डिंग करण्याचा आहे का? टॉस नांदकर टीमने जिंकलाय. फिल्डिंगचा असेल तर त्वरित आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरा. तिथे जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. महेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सुंदर प्रतियोगिता, खेळाडूंना ब्रँडेड कंपनीचा वॉच दिला जातो. त्यानंतर सिद्धिविनायक गणपती बाप्पाची प्रतिमा हॅलो देऊन खेळाडूंचा सर. सन्मान. महेश, फक्त एकच प्रश्न असेल तुम्हाला. गोलंदाजी अफलातून झाली. गोलंदाज म्हणजे जरी रोटेशन जरी गोलंदाजीचं झालं तरी गोलंदाज तुमचे अप्रतिम आहे. इट मीन्स तिसरा गोलंदाज जर पॉवर प्ले मध्ये आणला तरी सुद्धा टाकू शकतोय. सराव किती आहे आणि तुमचे जे खेळाडू मधले सध्या टीम आहे त्या टीम मधला क्लायमेट कसा आहे? टीममध्ये क्लायमेट म्हणजे खूप छान आहे. एकमेकांशी मजाक मस्ती चालू असते आणि प्रॅक्टिस ज्यांना ज्यांना जमते त्याप्रमाणे ते लोक प्रॅक्टिसला येतात आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करतो आम्ही. तुमचा खेळ पाहिला आम्ही. सगळेच खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स देतात, परंतु एक नाव असं आहे जे सध्या क्रिकेटच्या पटलावर नाव गाजते, मंगेश दादा वैती. त्या खेळाडूचं योगदान किती आहे तुमच्या संघासाठी? प्रत्येक वेळी त्याचं योगदान म्हणजे खूप सगळ्यांपेक्षा जास्त योगदान तर तोच करतो. पण आम्ही खूप खुश आहे की त्याचं इतक्या मोठ्या स्टेजवर त्याचं सिलेक्शन झालं आहे, त्यामुळे त्याचा सपोर्ट आम्हाला नेहमी असतो. सिनियरचे रिस्पेक्ट करतो. बेस्ट ऑफ लक पदवी ठेवताना, कारण एक सिनियर खेळाडूची ओळखच ती असते. तुम्ही जर थंड निर्णय घेत असतील. चला आपण सन्मान करूया मंगेश वैदी. एक उत्तम क्रिकेटपटू, टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव राहिलंय या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या नावाचे समालोचन करण्याची आपल्याला संधी दिली. जाऊया मंगेश वैदी यांचा सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार आणि राजा शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन आज त्यांना आपण सन्मानित करूया. आज खऱ्या अर्थानं सन्मानित करूया. आज खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जयंती दिवस देखील आणि मंगेश वैदी यांच्यासोबत आपण जोडले जाऊ. मंगेश दादा उत्तमरित्या खेळाडू आहेत. मंगेश दादांना आपण प्रश्न जरूर विचारूया. मंगेश दादा, 2 वर्ष महाराजांची प्रतिमा ठेवा. 2 वर्ष आपण चॅम्पियन आहात. खूप मोठा योगदान लाभलेलं आहे खऱ्या अर्थानं. सगळ्यात अगोदर खूप खूप अभिनंदन. मोठी स्पर्धा, गर्व आहे आम्हाला. आपली मराठी मुलं या मोठ्या ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवर आपण पाहतो सिलेक्शन झालेलं आहे. एवढी मोठी टुर्नामेंट खेळताना आपण अगदी पाय जमिनीवर आहेत आपले आणि खेळाडूंचा खेळ उत्तम दर्जा साधलेला आहे. तर 2च फक्त गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये असतील. सध्याच्या जे यंगस्टर आहेत, 2 खेळाडू चांगले खेळले ना दादा का टीम विभागणी चालू आहे अलीकडच्या काळामध्ये. शाश्वत सत्य आहे. राजकारण सध्या आपण पाहतो प्रत्येक गावामध्ये एंट्री करतोय, परंतु तुमच्या टीममध्ये तो अपवाद आहे. त्यामुळे एक सिनियर खेळाडू म्हणून यंगस्टरांना आपण काय सल्ला द्याल? सर्वप्रथम मी थँक्यू म्हणतो उरणवासियांना आणि माझी सासूरवाडीच आहे इकडे. तर आणि मी मॅचबद्दल बोलायचं तर तुम्ही डिसिप्लिन राहा. पहिली गोष्ट स्वतःला 1 तास द्या आणि टीमला जी जरूरत आहे, तुमचा रोल काय आहे तो इम्पॉर्टंट असतो. खाली बॅट आणि बॉल घेऊन आपण स्टंप क्रिकेट खेळायला जातो, ठीक आहे, पण तुम्हाला टीममध्ये तुमची निवड का करतो, आपला कॅप्टन, आपला रोल काय तो इम्पॉर्टंट असतो. ॲक्च्युली आपण त्या गोष्टी बघत नाही. या खूप इम्पॉर्टंट आहेत छोट्या छोट्या गोष्टी. टीमला जरूरत काय आहे, 1 ओव्हरला किती रन्स पाहिजेत, 12 बॉल किती रन्स पाहिजेत, हे आपण न करता आपण डायरेक्ट 6 बाउंड्री मारतो. तर या गोष्टी मला वाटतं कुठेतरी बॉलर्स बॅट्समॅनांनी थोडं कंट्रोल केल्या पाहिजे आणि टीमला काय सिच्युएशन आहे त्याप्रमाणे खेळलं पाहिजे. आणि सांगायचं तर मेहनत करा आणि स्वप्न मोठी बघा, नक्कीच तुमची पूर्ण होतील. थँक्यू. जास्त विचारत नाही कारण आता वेळ आपल्याकडे कमी आहे. खूप मोठ्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एकच गोष्ट, तुम्ही सिच्युएशन रीड करा. जी सिच्युएशन आहे ना, मोठ्या धावसंख्या असतील तर अर्थातच अटॅकिंग अप्रोच वापरा, परंतु जर कमी धावसंख्या असेल तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य द्या तुम्ही आणि द्याल अशी अपेक्षा करतोय. मंगेश दादा वैती यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहेत आणि आमचे जावई सुद्धा आहेत याच विभागातून. आमची ताई त्यांच्या घरी नांदते. तर
वेलकम पुन्हा एकदा करूया स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये संयम जोडलेले होते तिथे आणि चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पहिल्या सत्रासाठी आवाज पुन्हा एकदा ऐकूया. देव डाके सर बोरखार हे पहिल्या सत्रामध्ये जॉईंट होतील. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच करूया सामन्याला सुरुवात. धन्यवाद. थँक्यू सो मच. 5 षटकांची मॅच. लेट्स प्ले. सामना सुरुवात. द्रुतगतीचा गोलंदाज एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन यावेळी मात्र पाहतोय वन हँडली ट्राय केली होती. पहिल्या आपण पाहिलं तर ट्रिगर मुवमेंट क्षेत्ररक्षकाचा डाव्या बाजूला गेला होता. त्यानंतर मात्र चेंडू थोडासा वळला. येस, उजव्या बाजूला एका हाताने प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवर आली सिंगल. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पहा महत्वाची सूचना आहे. टाइम अलर्ट असणार आहे. सो आपण वेळेचं बंधन ठेवायचं आहे. पंचांनी या गोष्टीची दखल घ्या प्लीज. राऊंड द विकेट्स. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक हँडला येतोय साहिल. पहिला बॉल फेस करेल. राऊंड द विकेट्सने रफ्तारचा बादशाह आपण पाहतो गोलंदाज. हो, चांगला बॉल ड्राईव्ह केला बॉलला. इथे मात्र मिड ऑफला बीट केलं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. आलाय चौकार. ड्राईव्ह केला होता आणि मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. स्टेट ड्राईव्ह म्हणू शकतो आपण या फटक्याला. मिड ऑफचा खेळाडू सर्कलमध्ये त्याला बीट केलं. चांगला फटका, चांगली टायमिंग, समय सूचक फटका पाहायला मिळतो आपल्याला. मेरिट ऑफ द बॉल. ज्याप्रमाणे चेंडू आला त्याचप्रमाणे फटका. फुल फेस ऑन द बॅट पाहिला आपण. चौकार. हलकासा हाफ ट्रॅकर पाहिला. त्यानंतर मात्र पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये आपण पाहतोय एक प्रोडक्शन घेतलाय, परंतु मिड विकेटच्या रिझर्व मध्ये मनसुबे होते खेळाचे. साहिल या फलंदाजाचे मनसुबे चुकले गेलेत. क्षेत्र कोणता चेंडू फेकणार. राऊंड द विकेट्स. ओ, शेफल झाले होते, जागा बनवली होती, परंतु उचली दिली. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. क्षेत्ररक्षण वेगळं, चेंडू फेकला वेगळा. असं दाखवलं साहिलला की फुलरलेनचा बॉल तुमच्यासाठी येईल, यॉर्कर बॉल तुमच्यासाठी येईल, परंतु हाफ ट्रॅकर फेकला. डबल माइंडेड मध्ये इथे मात्र टाकलं फलंदाजाला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ओ, यॉर्कर अप्रतिम चेंडू, प्रचंड वेग दिला होता. अपील झाली या ठिकाणी. बरीचसे अपील 1 2 3 4 4 वेळा अपील झाली. 4 खेळाडूने अपील केली. गोलंदाजाच्या माध्यमातून अपील झालीच नव्हती. 3 चेंडू संलग्न डॉट पाहायला मिळतात आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्वतः संघनायक आहे अक्षय, द्रुतगतीचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि कित्येक वेळा एक आयकॉन खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा या संघाने खेळलेल्या आहेत. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. दिवाळी संघ एका बाजूने पाहतो, दुसऱ्या बाजूनं आणखीन ताकदवर भिवंडी संघ. फुलटॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉलला. मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ, इथे मात्र पहा रिले थ्रो केलाय आणि मात्र बेल्स उडालेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र दडदड वाढली असेल. फलंदाजाच्या रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडं. OUT आउट. खेळाडू होणार इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला हादरा बसला जातोय. मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. सलामीसाठी आला होता खेळाडू आपण पाहतोय. भावेश सारखा खेळाडू, एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख. भावेश नाईक इथून मात्र होणार बाद. म्हणून मी का उल्लेख केला खऱ्या अर्थानं, कारण एक गाव 11 खेळाडू आपण पाहतोय.
आज संघासाठी खेळतोय परंतु नाराज असेल. रनआउट होणं ही कुठल्याच खेळाडूला आवडत नाही, परंतु कित्येक वेळा भावेश नाईक हा आयकॉन खेळाडू म्हणून आज पाहतो, परंतु आज आपल्या गावासाठी खेळताना आपण पाहतोय गोलंदाजी सुद्धा करतोय तो, परंतु आज फलंदाजी टिकला असताना मैदानामध्ये तर मात्र थैमान घातला असता. धीरज येतोय, आणखीन एक चांगला, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये या संघाने आपण पाहिलं अतिशय चांगलं परफॉर्मन्स दाखवलं होतं. आज पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे. या संकटांना कित्येक वेळा सामोरं गेलाय हा संघ, कित्येक वेळा संकटांना तोंड दिलेलं आहे. कडवी आव्हानं या संघानं पेललेली आहेत, त्यामुळं माहिती आहेत आता काय करायचं आहे. सांगायची गरजच नाही धीरजला. गेम चालवणं सगळ्यांना माहिती आहे. जिथे सचिन नाईक सारखा जर खेळाडू टीम मध्ये असेल तर काहीच सांगायची गरज नाही. खेळाडू कसे पहा उदयास येतात. धीरज सारखा खेळाडू, भावेश सारखा खेळाडू, बॅटिंग लाईनअप इतकी स्ट्रॉंग आहे ना की 7व्या 8व्या क्रमांकाचा खेळाडू ते पाहिलंय आपण बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये. 5 खेळाडू 6 खेळाडू बाद झाले, त्यानंतर मात्र चौकार आला होता. जरा टाइमपास करताय तुम्ही. 6 धावसंख्या रन बॉल खर्च केल्या. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक एंडला असेल धीरज. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. नवीन गोलंदाज निवडला जातोय P2चं षटक हाताळण्यासाठी अक्षय कोळी. आणखीन एक वेगवान बॉलर. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र फक्त दिशा दाखवली. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला वेगाने ट्रॅव्हल झालंय आणि चेंडू जाईल सीमा पार. मध्ये जे प्रेशर क्रिएट केलं होतं ना ते प्रेशर आता कुठेतरी रिलीज करताना हा फटका पाहायला मिळतोय. एस पंच चेंडू द्यायचा आहे. वेळ खर्च करू नका. पहा गोलंदाज तुम्ही वारंवार कॅप्टनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी या ठिकाणी सूचना करतोय, आपण वारंवार क्षेत्ररक्षण बदलवता. गोलंदाज थोडासा आपण पाहतो एक्स्ट्रा टाइम घेतोय, तर याचा फटका तुम्हाला 5व्या षटकामध्ये मिळू शकतो बॉईज. सो प्लीज कीप माइंडेड. लक्षात ठेवा ही गोष्ट. दुपारचं सत्र हवेची झोत पाहायला मिळते आता. आता मात्र कव्हरच्या रिझन मध्ये आणखीन धावसंख्या बनताना दिसतील आपल्याला. व्ही शेप मध्ये फटके पाहायला मिळतील आपल्याला. चेंडू मध्ये काहीतरी खराबी पाहायला मिळते आपल्याला. 2 पंच इथे मात्र चर्चासत्र चालू आहे. पहिला चेंडूवर आलाय चौकार. आपण पाहिला भावेशच्या बॅटमधून, करेक्शन धीरजच्या बॅटमधून आपण पाहिलं. धीरजच्या बॅटमधून आणला तो चौकार. भावेश नाईक सारखा खेळाडू तंबूचा रस्त्यात आपण पाहतोय. तंबूचा विसावा घेताना डगआउट मध्ये शांत बसलाय. आता विचार करतोय. अजिबात वाटलं सर, स्वप्नात सुद्धा वाटलं नसर भावेशला आज मी रनआउट होईन, परंतु फेकी चांगली होती आणि त्याहून चांगलं ते रिलीज केलं. गॅदर चांगला केलाय. पुढचा बॉल. ओ ड्राईव्ह केला बॉलला. क्रॅकिंग फटका आहे. यावेळी मात्र बीट केलं लॉंग ऑफ लँड. त्यांच्या जवळून चेंडूला पाठवलंय. मैदानाला दणदण करत चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. बाहेर पिच झाला होता. बॅटचा स्विंग पाहिला आपण. वेगानं चेंडू ट्रॅव्हल होताना त्याला मात्र हिट करण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीचा बराचसा बाहेर पंचाने अवांतर घोषित केलाय. एक्स्ट्रा रन अजून खात्यात जमा होईल. धावसंख्या 14 आणि 1 एकूण 15. दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षय कोळी हा मात्र आता महागडा ठरतोय. पहिला 2 लीगल चेंडू त्यावर आल्या. 8 धावा 2 चौकार आणि 1 एक्स्ट्रा या ठिकाणी बहाल करतोय अक्षय. लेंथ बॉल. फक्त दिशा दाखवली, फक्त दिशा दाखवली. वेट केलं. वाट या ठिकाणी पाहतो आपण. वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली असं म्हणावं लागेल. डेलिकेट टच. आणखीन एक चौकार. अशी पहा मंगेश दादांनी सांगितलं षटकारच मारू नका. सिंगल डबल सुद्धा क्रिकेटमध्ये घेतल्या जातात,
परंतु इथे पहा मिनिट ऑफ द बॉल मंगेशदादा खेळ चालू आहे. कारण ऑफ साईडला प्रोडक्शन असून सुद्धा ज्याप्रमाणे चेंडू येतो ना त्याप्रमाणे फक्त आणि फक्त ताकद नाही तर टायमिंग नाही. धीरजच्या बॅटमधून आलेले हे 3 चौकार, या 3 चौकाराने आपल्याला एक गोष्ट नक्कीच कळली प्रेक्षकांच्या माध्यमातून, या खेळाडूकडे वेळ खूप आहे. अगदी डोळ्यांच्या समोर चेंडू फेस करतोय आणि खेळतोय सुद्धा. पुढचा बॉल समोर टाकला, यावेळी मात्र चेंडू चांगला होता. आणखीन एक ड्राईव्ह प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. स्वतः संघ नायक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. काय फेकी आहे, लाजवाब. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, सिंगल आणि कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल. धीरज सारखा खेळाडूला ज्याने 3 चौकार लगावलेत त्याला मात्र ऑफ. अरे बाबांनो, ही बांधलेली स्टेज आहे, स्लॅबची नाहीये, विचार करा जरा. 3 चौकार, त्यानंतर आले सिंगल. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. उजवं डावं असं कॉम्बिनेशन सध्या मैदानावर आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज साहिल, आयकॉन खेळाडू. स्ट्राईक एंडला पाहतो आपण. 5 मध्ये 5 बनवल्यात साहिलने. साहिलच्या बॅट मधून फटका फसलाय, बॅट टर्न झाली. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे सोफा. अतिशय चांगला झेल. खेळाडू होणार इथे मात्र साहिल बाद. आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी पाहिलं आपण तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. शॉर्ट कव्हरला आपण पाहू शकतो तो खेळाडू कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या अगदी शेजारी झेल टिपला. चांगला झेल त्या ठिकाणी. पाठीमागं चेंडू चालला होता, बॉडी बॅलन्स चांगला पाहिला. छोटा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षक प्रथम पाहतो आपण. चांगलं नाव आणि त्या नावाला मात्र इथे मात्र आपण पाहतोय तशाच प्रकारचं झेल. विशाल आणखीन एक चांगला खेळाडू पाहतोय. आणखीन एक चांगला खेळाडू पाहतोय. ऑन स्ट्राईक एंडला आहे, सध्या चांगला फॉर्म मध्ये आहे विशाल. हा फॉर्म कंटिन्यू करावा लागेल या मैदानावर. सोनारीच्या क्रीडांगणावर आपली हुकूमकता दाखवावी लागेल. आपल्याला संघामध्ये का घेतलंय, आपली ताकद काय आहे हे विशाल आज दाखवायचं आहे. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉल. अमित सामिंग स्टोक खेळाडू आहेत त्या ठिकाणी. 2 इज द कॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल झालेत. चुकीला माफी नाही. मिसफील्डच्या माध्यमातून आलाय मात्र चौकार. एंड ऑफ द पॉवर प्ले. दुसरं षटक महागडं म्हणता येईल. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय 24 धावसंख्या. धारावे संघाची मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाची धावसंख्या 2 बाद. एक आयकॉन खेळाडू साहिल बाद झाला आणि एक अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थानं विध्वंसक फलंदाज भावेश नाईक याची सुद्धा विकेट्स मिळालेली आहे. त्यामुळे जरी विकेट्स गेली असते ना, टीम बॅलन्स आहे. आता 3 षटकं आहे. 3 षटकामध्ये आपण पाहतोय एका बाजूला स्ट्राईक एंडला 5 षटकांची मॅच. अक्षय स्वतः संघनायक वैयक्तिक, दुसरं संघाकडून तिसरं षटक. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं असेल. प्रोडक्शन आणखीन 3 खेळाडूचं एक्स्ट्रा पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय थेटे हा गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण सजवा, वारंवार सूचना करतो पहा तुम्हाला. 5व्या षटकामध्ये तुम्हाला दंडित केलं तर मात्र तुमचं काहीच या ठिकाणी ऐकून घेणार नाहीत पंच. याची दखल घ्या प्लीज. हे तुमचं गरजेचं आहे. खेळाडू कुठे कोण राहणार हे लगेचच टीम मीटिंग मध्ये ठरणं गरजेचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा आणखीन क्लोज आहे. अक्षय तयार होतोय. स्ट्राईकला धीरज. फटका चांगला आहे, हवेत बॉल आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि इथे मात्र अलगद जाल्यात अडकवलंय. आणखीन एक खेळाडू झेल बाद.
डीजेला वेगळेच मूडमय आहेत आमचे डीजे. असू द्या. विकेट्स मिळालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय अनुभवाची खाण सचिन नाईक, वन ऑफ द लेजंड प्लेयर धारावी टीम. एक अष्टपैलू खेळाडू आहे. गेला एक दशक आपण पाहिलं या खेळाडूचं नावावं लागलं. कित्येक तरी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाजाचा तोपखाना म्हणून ओळखला जाणारा आणि एक द्रुतगतीचा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख. 40+ मास्टरमध्ये सुद्धा खेळताना काय खेळ खेळले याच मैदानावर, याच कालच्या दिवशी याच क्रीडांगणावर खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ पाहिला आपण. परंतु आज नवीन इनिंग चालू करावे लागेल. सचिन नाईक, सेन्सेबल क्रिकेट. पहिला सॉफ्ट हँडमध्ये चेंडू ढकलून काढला. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल नाकारला या ठिकाणी. गुड कॉल या ठिकाणी नाकारला आहे, कारण आता गरज नाही, इथून रनआउट अजिबात द्यायचं नाही. हे मनसुबे आहेत. आता गेम चालवावं लागेल. एका बाजूने सचिन दादा आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय यंगस्टार आहे. दोन्ही खेळाडूकडे ताकद तेवढीच आहे, कधीही गेअर चेंज करू शकतात एवढी ताकद. एका बाजूने पाहतो आपण विशाल आणि सचिन नाईक अशी जोडी. कॅप्टन आहे त्यामुळं कर्णधाराने जबाबदारी घेतलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे. कमबॅक केलं जातोय, परंतु अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी फलंदाज वापरणार का विशाल? हाफ ट्रॅकर बॉल, फटका हवेत आहे. बराचसा उशीर फटका हवेत आणि इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स ओव्हर द रोज. चौकार. समोर रिले केलाय बॉलला आणि तिथून आल्या या 2 धावा. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन घेणार. येस, 2 फटके त्याच. करेक्शन माफ करत. तिसरं षटक प्रगती पथावर. धावसंख्या धावपटलावर पाहतोय 31 धावा. विशाल, ओ गुड बॉल. काय चेंडू फेकला होता, प्रॉपर यॉर्कर, खोलात टाकला होता, बुंद्यात टाकला होता बॉल. त्याचं प्रत्युत्तर नव्हतं आणि हा डॉट बॉल पाहतो आपण. आपल्या प्रॉपर एक्झिक्युशन पाहिलं आपण यॉर्करचा. गुड बॉलिंग, चांगलं बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. स्वतः संघ नाही का, एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे. राऊंड द विकेट्सने स्लोवर बॉल, फिंगर रोल केलं होतं, लेग ब्रेक फेकला होता, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कम कॉर्नरच्या रिजनमध्ये खेळाडू आहेत. अवघी सिंगल मिळेल. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. आज क्षेत्ररक्षण या ठिकाणी ऑन साईडला चांगलं झालंय, फक्त ऑफ साईडला आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकामध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी संघाची धावसंख्या 2 बाद. या ठिकाणी पाहतो आपण 2 बाद 32 धावा. 2 बाद 32. चला, टीम मीटिंग अलाव नाहीये तुम्हाला. आता लगेच स्पीडअप करायचं आहे. फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत, याची दखल घ्या. 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं नाही तर एक खेळाडू तुमचा आता मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. अक्षय तेटे यांनी 2 षटक हाताळलेले आहेत. पहिलं षटक त्यामध्ये 6 आल्या आणि तिसरं षटक आयकॉनला 1 षटक द्यावेच लागलं. संगणकाची दखल घ्या. शेवटचं षटक कदाचित आयकॉनला असेल, कंपल्सरी आहे. गोलंदाज आणखीन एक चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू शुभम जाधव आहे. शुभम सारखा गोलंदाज असताना काय गरज आहे आयकॉनची मित्र म्हणेन. एक द्रुत गतीचा गोलंदाज आहे, मिस्ट्री बॉलर आहे, लेग ब्रेक साठी विख्यात आणि प्रख्यात हा गोलंदाज. ओव्हर पिच बॉल, पहिल्या चेंडूवर इथे मात्र तडाखा लावला जातोय. लॉंग ऑफचा खेळाडू होता, त्यांच्या अवाकाच्या बाहेर ठोकलाय षटकार. म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 38 धावा धावपटलावर. सुरुवात चांगली झाली. फलंदाजच्या माध्यमातून पहा सिनियर खेळाडू क्रीजवर असण्याचा काय फायदा होतोय. अगदी बेधुंद खेळतो आता विशाल. ओ, यावेळी मात्र कमबॅक करणारा चेंडू, शॉट सिलेक्शन प्रॉपर चुकलंय. कदाचित बॉल ड्रिप झाला. विशालचं म्हणणं आहे बॉल उठलाच नाही, बाउन्स झालाच नाही. परंतु येस, तुम्हाला मात्र कव्हरच्या रिझर्व मध्ये हा चेंडू खेळू शकला असता. सचिन दादा सुद्धा तेच म्हणतात, सगळे चेंडू अक्रॉस लाईन खेळू शकत नाही तुम्ही.
बाउन्स पाहिल्यानंतर स्वतःला जागा बनवली होती मिड विकेटच्या रिझनमध्ये खेळण्याचे मनसुबे, परंतु चेंडू ड्रीप झाला, खाली राहिला चेंडू. षटकार नंतर आला डॉट बॉल. कमबॅक करणारा बॉल पाहतो आपण ओव्हर द विकेट्सने. समोर टाकला बॉल, तिथून मात्र चेंडूला उसळी दिली, टेक ऑफ केलं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर सलग्न 2 डॉट बॉल. कमबॅक केलंय, 100% कमबॅक केलंय. एक षटकार गेलाय हरकत नाही, परंतु 2 चेंडू डॉट आलेत. आपल्यावरचा आत्मविश्वास हा तुम्हाला आयुष्याच्या पटलावर नेहमी पुढे नेत असतो, तो आत्मविश्वास दिसतोय यावेळी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून. गुड कमबॅक, चांगलं या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, इथे मात्र लॉफ्टेड फटका. खेळाडू आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवला, इथे मात्र अडवलाय चेंडू आणि 2 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतील. दोन धावसंख्या दिल्या जातील. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू, त्या ठिकाणी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा आहे डीप कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये आणि स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये. हा चांगला फटका होता, परंतु खेळाडू आहेत त्या ठिकाणी. मेरिट ऑफ द बॉल आणि मेरिट ऑफ द शॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. सचिन नाईक बऱ्याचशा कालावधीनंतर ऑन स्ट्राईक एंडला जे खेळाडू ऑफ स्ट्राईक होते, स्ट्राईक पासून दूर होते, आता मात्र स्ट्राईक एंडला येतात. हे मोठं षटक बनवायला हवं होतं. एक षटकार आला होता, त्यानंतर सचिन नाईकच्या बॅटमधून सेवागची आठवण करून देणार, परंतु खेळाडू आहेत त्या ठिकाणी. हो, झेल सुटलं जातंय. कॅप्टन इथे मात्र नाराज आहेत, कारण झेल साधा झेल होता. ऑलमोस्ट पोहोचले सुद्धा, बाउंड्री लाईनच्या जवळ पोहोचलेले होते, त्यामुळे कदाचित ती बाउंड्री लाईन होती ना, ते डोक्याजवळ आली, ते डोक्यामध्ये सारखं फिरत होतं आणि त्याच्यामध्येच मिसटायमिंग झालं, झेल सुटला गेला आणि ते मात्र 2 धावसंख्या मिळतील. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाची धावसंख्या 2 गडी बाद. धावपटलावर 43 धावा, 2 बाद 43. शेवटचं षटक आयकॉनला या ठिकाणी मात्र देण्यात आलेले आहे. आयकॉन खेळाडू पाहतो आपण, अजय पाटील हा खेळाडू, खऱ्या तर याच विभागातील हा खेळाडू आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय अजयला या संघासोबत खेळताना, त्यामुळे एक बॅलन्स टीम म्हणून पाहतो आपण. चांगला कमबॅक केला, मी कौतुक करेन जे 4थं षटक हाताळलं ना शुभमनं, मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूवर थोडंसं यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मिस झालेला बॉल, ओव्हर पिच आला आणि आता मात्र शांत बसून चालणार नाही. आता विशालला हात खोलावेच लागतील. हे षटक मोठ्यात मोठं बनवावं लागेल, आयकॉनच्या विरोधात हल्ला चढवावा लागेल. पहिलाच बॉल, फटका 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 चांगला आहे, टायमिंग पे मिसाल. इथे मात्र पाहतो लॉंग अपच्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अजय स्मृती चषक 2025चा हा ब्रँडेड षटकार. आला होता तरी सुद्धा मोठं षटक येत नाही. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इक्का दुक्कानी. आता मात्र धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न. 50 कम्स अप. धारावे टीम अर्धषटक झळकवलेलं आहे. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी ऐकायला येतोय. चांगली या ठिकाणी स्कोरिंग पाहायला मिळतोय. गोलंदाजी प्रॉपर आहे आणि 28 धावसंख्येवर नॉट आउट मॅरेथॉन इनिंग खेळतोय. नाव आहे फलंदाजचं विशाल. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार. मागच्याच चेंडूवर आपण पाहिला. आयकॉनवर इथे मात्र हल्ला चढवला जातोय आणि गत्यंतर नाही आता मित्र म्हणेन. शेवटचे काही चेंडू त्यावर जर 2 मोठे फटके आले तर पूर्णपणे कमबॅक केलं जाईल. स्लोवर बॉल पिक केला, बॉलला बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझनमध्ये खेळाडू आहेत, त्यांना बनवलं प्रेक्षक. 1 बाउन्स ओव्हर द रो चेंडूला पाठवलाय 4 धावांकरिता. क्या बात आहे. #1010 सरकार हे संगीत ऐकलं हात खोलले जातात. अटॅक करतोय
इथे मात्र विशाल पाहतो आपण, अटॅकिंग अप्रोच वापरली जातोय. समोर टाकला बॉल, ड्राईव्ह केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येणार आणि अखेर मात्र पूर्णविराम लावलाय या गोलंदाजानं विशाल याच्या फलंदाजीला. आणखीन एक चांगला खेळाडू. चला कामेश, स्पीडअप करा बॉयज प्लीज, वेळ नाही आपल्याकडं. आणि यानंतर आपल्या आणखीन एक भेटीला चांगली स्पर्धा येणार आहे. SS ब्रदर्स प्रस्तुत या ठिकाणी पाहतोय चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. SS ब्रदर्स चषक 2025 17, 18, 19 जानेवारी 2025. प्रवेश फी असणारे 5,000, प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 15,000 रुपयाचं. मॅचकडे वळतोय, स्लोवर बॉल, फिंगर रोल केले होते आणि इथे मात्र पाहतोय ही रन नसणार आहे. येस, कारण विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला होता ॲज पर रूल आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. याच ग्राउंड आहे काय, याच क्रीडांगणावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तारीख असणार आहे 14. स्लोवर बॉल, पुन्हा एकदा फसवा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होणार का? यावेळी मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये खेळाडू होणार बाद, कारण शेवटचा बॉल होता. सन्माननीय वैभव दादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नावागावचे हे दमदार व्यक्तिमत्व. वेलकम साहेब, विनंती असे स्थानपण व्हायचं आहे. दिनांक 17, 18, 19 जानेवारीला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे प्रवेश फी 5,500, प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25,000 आणि तृतीय क्रमांक 15,000 आणि भव्य दिव्य चषक. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक ब्रँडेड कंपनीची सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक एक भव्य दिव्य चषक आणि त्याचबरोबर सरप्राईज गिफ्ट असेल. तर ज्यांना या स्पर्धेचा नक्कीच लाभ घ्यायचा असेल, ज्यांना खेळायचं असेल त्यांनी नक्कीच प्रशांत कडू, आदेश कडू, सत्यम तांडेल आणि त्याचबरोबर सौरभ तांडेल संपर्क साधायचा आहे. दिनांक 17, 18, 19 जानेवारी 2025. चला पुन्हा एकदा सूचना आहे पहा, जेवायचे कोण खेळाडू असतील, प्रेक्षक सुद्धा पहा, खेळाडू म्हणण्यापेक्षा मी प्रेक्षक सुद्धा म्हणेल. जर जेवणाची सुविधा या ठिकाणी आपण मिडविकेटच्या रिजनमध्ये स्टँड पाहतो ना, अगदी त्या स्टँडच्या डाव्या बाजूला जेवणाची सुविधा झालेली आहे. पूर्वार्थ संपलाय. धारावी संघाने खऱ्या अर्थानं भावेश बाद झाल्यानंतर चांगला गेम सावरला विशालनं आणि त्याला साथ दिली सचिन नाईक यांनी. आपण पाहिलं 5 षटकांची मॅच आणि त्यामध्ये जमवल्यात 5 षटकामध्ये 56 अब्तक 56 आणि 57 धावसंख्येचं इथे मात्र आव्हान ठेवलंय. गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ म्हणून ओळखला जातोय नवी मुंबईमध्ये, ज्यांची दहशत असा हा संघ आपण पाहतोय. त्या संघाच्या विरोधात 57 धावसंख्या 5 षटकामध्ये कडवं आव्हान असेल, परंतु त्या कडव्या आव्हानाला आता मात्र झुंज देण्याची तयारी दाखवली आहे या खेळाडूने. एका बाजूनं क्षेत्ररक्षक सजलं जाईल, दुसऱ्या बाजूने फलंदाज पाठवून द्या प्लीज. 5 षटकांची मॅच देऊया. खूप साऱ्या शुभेच्छा. व्यासपीठावर या ठिकाणी आमचे पाहुणे सुद्धा बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने प्रथमतः मी सहर्ष स्वागत करेन. आमचे प्रशांत दादा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय एका बाजूनं सन्मान सुद्धा केला जाईल. मंगेश दादा आमच्यासोबत जोडलेले आहेत. आज त्यांचा संघ सुद्धा एक मॅच जिंकून 20वा घेतोय. लगेच त्यांची मॅच सुद्धा चालू होईल. 2 षटक झाली ना की खेळाडूंना विनंती आहे लगेच वॉर्मअप करून घ्या, अन्यथा जेवले असाल आणि तसेच बसले असाल तर मात्र थोडीशी सुस्ती येईल. त्यामुळे वॉर्मअप करून घ्या. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तो वॉर्मअपचा. सगळ्या गोष्टी, फिटनेस तुमची खूप महत्त्वाची आहे. तुम्ही 40+ क्रिकेटपर्यंत जर पोहोचलात ना, तीच खूप महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर तर क्रिकेट सध्या आपण पाहतो, सध्या टेनिस क्रिकेटला खूप मोठा दर्जा, मोठमोठा संयमसर स्पर्धा पाहायला मिळतात. मग ISPL सारखी स्पर्धा असेल, ग्रामीण बिग बॅश आपण पाहतो, मोठमोठ्या स्पर्धा आहेत सध्या अलीकडच्या काळामध्ये. आपण पाहतोय मागचं 1 दशक मंगेश दादा जर पाहिलं आपण तर लाईव्ह सुद्धा स्पर्धा नव्हत्या. मोठमोठे रेकॉर्ड्स आपण पाहिले, तिथून होत नव्हते, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय
मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. चला बॅट्समन पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडं, आज फायनल मॅच खेळवायची आहेत आम्हाला, त्यामुळे चांगलं आयोजन या ठिकाणी, दमदार नियोजन आमचे प्रशांत दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व संयोजकांचं करूया आपण कौतुक. 5.5 फुटाची ही ट्रॉफी आणि महत्वाची सूचना आहे पहा संयम सर, एक अनाउन्समेंट या ठिकाणी केली जात आहे. जे आयकॉन खेळाडू आहेत ना प्रत्येक संघामध्ये त्यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी असणार आहे. कारण मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण खेळाडूसाठी आपण पाहणार आहोत एक ब्रँडेड कंपनीची सायकल, पण आयकॉन खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यासाठी अतिशय चांगली संकल्पना. आयोजकांचं करूया आपण कौतुक, कारण खूप चांगली संकल्पना, अतिशय चांगली स्पर्धा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, स्पर्धा आपल्या समवेत जोडले जातील. दुसऱ्या उत्तरार्धासाठी संयम गरत, मॅन फ्रॉम दाकटीजी. थँक्यू. हॅलो, धन्यवाद देव डाके सरांना. आपण ऐकलं दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या जवळजवळ आता 3:15 होत आहेत.